शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड झाल्यामुळे सुमित्रा खूपच चिडलेली असते. सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, आत्ताच्या आत्ता जाऊन ऐश्वर्या आणि सारंगला सोडवून आण. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई, तू तर आता काळजीच करू नको. शर्वरीचा खरा चेहरा आपल्या समोर उघड झालाय ना, मग तिला शिक्षा झालीच पाहिजे. आणि तेवढ्यात ऋषिकेशने शर्वरीची धरलेली असते गचांडी आणि जोरात दरवाजावर ढकलून दिलेलं असतं. शर्वरी म्हणत असते, दादा दादा हे काय करतोयस तू? मी तुझी छोटी बहीण आहे. तू माझ्या बाबतीत असं कसं काय वागू शकतोस? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, कारण आत्तापर्यंत मला माहीत नव्हतं की माझी छोटी बहीण मलाच उल्लू बनवत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेशला शर्वरी म्हणत असते, नाही दादा नाही, मी तुला उल्लू बनवत नाहीये. हे सगळं या जानकीने घडवून आणलं आहे. तुला जे चित्र दिसतंय ते चित्र खरं नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, बस झाला शर्वरी, आतापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला मी. माझ्या बायकोवर विश्वास ठेवायला हवा होता, पण मी तिच्यावर विश्वास न ठेवता तुझ्यावर ठेवला आणि हीच मोठी चूक केली. हीच चूक मला पुन्हा दोहरावायची नाहीये. आत्ताच्या आत्ता सगळं कबूल केलंयस तू, आणि तरीही जर असं म्हणत असशील की या सगळ्यामध्ये जानकीचा हात आहे, तर मात्र मी माझ्या जानकीला आत्ता सांगतो, या शर्वरीला चांगलं तुडवून काढ. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, दादा एक गोष्ट लक्षात ठेव, जानकीने जर माझ्यावर हात उचलला ना, तर मात्र मी गप्प बसणार नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरीची अरेरावी अतिच वाढत आहे. त्यामुळे सुमित्रा पुढे येते आणि बोलू लागते, काय करणार आहेस ग तू? तू करणार काय आहेस? असं म्हणत सुमित्राने आता शर्वरीची गचांडी धरलेली असते आणि तिला गरागरा फिरवत समोरच्या सोफ्यावर ढकलून दिलेलं असतं. शर्वरी म्हणत असते, आई, काय चाललंय तुझं? आई आहेस ना तू माझी, आणि माझ्याशी तू अशा प्रकारे वागणार आहेस? त्यावर सुमित्रा म्हणत असते, हो, मला लाज वाटते तुला माझी मुलगी म्हणायची, कारण तू माझी मुलगी आहेस हे जेव्हा मला कळलं, आणि तू जेव्हा हे सगळं केलंयस त्यावेळेला तर मला वाटलं तुझ्यासारखी मुलगी नसावी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शर्वरीला कोणच सपोर्ट करत नसतं. आणि तेवढ्यात अवंतिका बोलू लागते, शर्वरी, भारी तोंड उघडलंस तू आतापर्यंत, पण यापुढे एकदाही तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास ना, तर दिसतोय ना हा रिमोट, हा तोंडात भरीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र शर्वरीने आता तोंड बंद केलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय ऋषिकेशने पोलिसांना फोन केलेला असतो आणि ऋषिकेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली, यापुढे आणखी चूक होऊ नये, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता येऊन या शर्वरीला अटक करा. पोलीस म्हणत असतात, ठीक आहे ऋषिकेश रणदिवे, नका काळजी करू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आम्ही करणार आहोत. आणि तेवढंच आपण पाहतोय ऋषिकेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, सारंग आणि ऐश्वर्याला ताबडतोब सोडा. त्यांची या प्रकरणामध्ये अजिबातच चूक नाहीये, कारण ज्या कारणांमुळे तुम्ही त्यांना अटक केली आहे ते कारण मुळात खरं आहेच नाही, कारण विक्रांत जिवंत आहे. हे वाक्य ऐकल्यावर पोलीस गोंधळलेले असतात. आणि अशातच आपण पाहतोय आता पोलिसांनी येताना ऋषिकेशच्या सांगण्यावरून सारंग आणि ऐश्वर्याला बरोबर आणलेलं असतं. तिथे आलेल्या ऐश्वर्या आणि सारंगने समोर असलेल्या शर्वरीला आधी फटकवायला सुरुवात केलेली असते. शर्वरी म्हणत असते, माझ्यावर हात उचलायचा नाही हा. त्यावर जानकी म्हणत असते, हात काय, तुझ्यावर पाय सुद्धा उचलला पाहिजे. असं म्हणत आधी शर्वरीवर जानकी ऐश्वर्याने हात उचलत चांगलंच तुडवून काढलेलं असतं. तेवढ्यात पोलिसांनी मध्यस्थी करून शर्वरीला या सगळ्यातून वाचवलेलं असतं. आणि पोलीस म्हणत असतात, अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नका, या शर्वरीला कायदाच योग्य काय ते शिक्षा देईल. आणि अशातच आता पोलिसांनी शर्वरीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश दादा, तुझ्या समोर तुझ्या बहिणीच्या हातात बेड्या ठोकल्या जात आहेत आणि तू निमूटपणे सगळं काही पाहतोयस. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, हे खूप आधी करायला हवं होतं मी, पण आत्ता मला कळून चुकलंय की माझ्याकडनं आत्तापर्यंत किती मोठी चूक झाली आहे ती, आणि अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून मी आता यापुढे खबरदारी घेणार आहे. असं म्हणत आता ऋषिकेशने शर्वरीला पोलिसांना न्यायला सांगितलेलं असतं.
पोलीस शर्वरीला फरफटत नेत असतात, पण शर्वरी म्हणत असते मी पुन्हा येईन आणि या ऐश्वर्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवेन. त्यावेळेला जानकी म्हणत असते अगं तू काय डोक्यावर पडलीस का? काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तुझा नवरा म्हणजे विक्रांत भाऊजी जिवंत आहेत आणि तू ज्यांच्या मृत्यूच्या आरोपाखाली ऐश्वर्याला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करत होतेस तो व्यक्तीच जर जिवंत आहे तर विक्रांत भाऊजींच्या मृत्यूच्या आरोपाखाली ऐश्वर्याला कशी काय अटक होऊ शकते? हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते हो ना, मग मला का अटक केली जात आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो तू जो नालायकपणा केलास ना स्वतःच्या नवऱ्याला ठार मारण्याचा आणि तेही स्वतःच्या बॉयफ्रेंड बरोबर मिळून, त्यामुळे तुला एक हत्या करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे. आणि तेवढ्यात ऋषिकेश पोलिसांना म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब प्लीज आता थांबू नका, घेऊन जा हिला फरफटत. पोलिसांनी आता शर्वरीला आपल्या व्हॅन मध्ये भरून तिथून नेलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकीच्या हातापाया पडत असते ऐश्वर्या. जानकी म्हणत असते काय ग ऐश्वर्या, माझ्या हातापाया का पडतेस तू? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते कारण तू जर योग्य वेळी सगळी पावलं उचलली नसतेस तर आज मी तुरुंगात खितपीत पडले असते. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते ऐश्वर्या अगं मला माहित होतं तू काहीच केलेलं नाहीयेस आणि तू निर्दोष असताना मी तुला असं तुरुंगात खितपत पडून देईन का? त्यावर मात्र आता जानकीला ऐश्वर्या म्हणत असते खरंच जानकी, या घराची तू खरी मोठी सून शोभतेस आणि या घराला तू आतापर्यंत जे काही सावरून घेतलंयस ना तसं दुसरं कुणीच घेतलं नसतं. त्यावर सारंग सुद्धा म्हणत असतो हो जानकी बहिणी, ऐश्वर्या जे काही बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे, तूच या घराची प्रमुख आहेस. हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो सारंग अरे माझं सुद्धा काही वजूद आहे की नाही? त्यावर लगेचच आता सारंग म्हणत असतो दादा मला तसं नव्हतं म्हणायचं, पण जानकी वहिनीमुळेच आपल्या घराला घरपण आहे. हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांनी हे मान्य केलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता राहुल हा त्याच्या रूम मध्ये असतो. राहुलला या सगळ्या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नसतं आणि अशातच आता थेट अचानकपणे तिथे राहुलच्या रूमवर कुणीतरी टकटक केलेली असते. राहुलला वाटतं कोणतरी डिलिव्हरी बॉय वगैरे असेल म्हणून राहुलने दार उघडलेलं असतं, तर समोर एका हवालदाराला पाहून राहुल गोंधळतो आणि तो लगेचच पुन्हा दार लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात त्या हवालदाराने दार लकटलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं काय रे दीडशाण्या, दार उघडलंस, मला पाहिलंस आणि दार लावण्याचा प्रयत्न करतोयस का तू? त्यावेळेला राहुल म्हणत असतो अहो सर तुम्ही काय करताय इथे, मी काहीच केलेलं नाहीये. त्यावर तो हवालदार म्हणत असतो जर तू काहीच केलेलं नाहीये मग तुला इतका घाम का फुटलाय, घाबरला कायस तू? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेला राहुल म्हणत असतो खरं तर मला तुम्ही आल्यामुळे भीती वाटली. आलेल्या हवालदारने राहुलची गचांडी धरलेली असते आणि स्पष्ट विचारलेलं असतं सांग काय केलेस तू? आधी राहुल काहीच सांगायला तयार नसतो आणि मग त्या राहुलला हवालदाराने चांगलंच फटकारलेलं असतं आणि मग राहुल सगळं काही बोलू लागतो. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्या शर्वरीची चूक आहे, तिने मला या सगळ्या प्रकरणामध्ये भाग पाडलं असं तसं करायला. त्यावेळेला शर्वरीकडून सगळं काही कळाल्यामुळे आता त्या हवालदाराने राहुलची गचांडी धरलेली असते आणि त्याला देखील आता शर्वरी बरोबर त्या तुरुंगात डांबलेलं असतं. इकडे आपण पाहतोय शर्वरी राहुलला म्हणत असते तू सुद्धा माझ्या मागोमाग आलास. त्यावेळेला राहुल म्हणत असतो तुझ्यामुळे अडकलोय मी. त्यावर शर्वरी म्हणत असते काय माझ्यामुळे? त्यावर राहुल म्हणत असतो हो, तुला काय गरज होती पोलिसांना सांगायची की या सगळ्या प्रकरणामध्ये मी सुद्धा सामील आहे? त्यावर शर्वरी म्हणत असते अरे वा, म्हणजे ज्या वेळेला सगळ्या प्रॉपर्टीचा माल मला मिळणार होता त्यावेळेला अर्धा माल तुला सुद्धा हवा होता आणि आता माझ्या वाट्याला शिक्षा आली तर एकमेव शिक्षा मी भोगायची का? तुला सुद्धा अर्धी शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणत शर्वरीने राहुलला डिवचलेलं असतं. राहुल म्हणत असतो अगं डोकं आहे का तुला? जरा तरी विचार कर, दोघं जर तुरुंगात राहू तर दोघांना सोडवणार कोण? दोघांपैकी एक तरी कोणीतरी बाहेर राहायला पाहिजे ना, मग तर प्रयत्न करता आला असता. मी जर बाहेर राहिलो असतो तर तुला सोडवण्याचा मी प्रयत्न केला असता,
पण आता आपल्या दोघांना सोडवणार कोण? हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, अगदी बरोबर आहे तुझं, आता काय करायचं? त्यावर राहुल म्हणत असतो, आता काय करायचं हे मी सांगू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे कोणत्याही प्रकारची चूक करायच्या आधी 10 वेळा विचार कर. इकडे आपण पाहतोय आता जानकीला ऋषिकेश म्हणत असतो, जानकी माफ कर मला, मी देखील तुझ्यावर अविश्वास दाखवायला नको हवा होता. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश प्लीज तुम्ही कोणत्याही प्रकारची माफी मागू नका, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची चूक नाहीच आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी माझी चूक नाहीये असं कसं काय म्हणू शकतेस तू? चूक माझीच आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेशला शर्वरीच्या बाबतीतलं सगळं प्रकरण माहीत असतानाही ऋषिकेशने आपल्याला अंधारात ठेवलं असं जेव्हा सारंग जानकीला म्हणतो, त्यावेळेला जानकी म्हणत असते, नाही सारंग भाऊजी, काही गोष्टी तुम्हालाही माहीत नाहीयेत. या गोष्टी इथे घडत असताना तुम्ही तुरुंगात होतात, पण या सगळ्याची साथ ऋषिकेशने मला दिली, म्हणूनच मला या शर्वरीपर्यंत पोहोचता आलं. आणि अशातच आपण पाहतोय बाजूलाच असलेला विक्रांत म्हणत असतो, जानकी बहिणी आता मी काय करायचं आहे? त्यावर जानकीला आता नेमकं काय बोलावं सुचत नसतं. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, विक्रांतराव तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, तुम्ही एकटे नाही आहात. शर्वरीने चूक केल्यामुळे आम्ही तुमच्याशी संबंध तोडणार नाही आहोत, तुमचा आमच्याशी संबंध कायम राहणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांत म्हणत असतो, ऋषिकेश दादा तुमचं मन मोठं आहे म्हणून तुम्ही मला तुमच्या बरोबर जोडून ठेवताय, पण खरं तर मला आता या घरापासून लांब गेलंच पाहिजे, कारण शर्वरीच्या आठवणी मला खूप वेदनादायी ठरत आहेत. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, विक्रांत भाऊजी तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये, तुम्ही या घराचे जावई होतात, पण या घराचे आता तुम्ही मुलगा आहात. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांतला खूपच बरं वाटलेलं असतं आणि विक्रांत म्हणत असतो, खरंच जानकी बहिणी तुम्ही फक्त जानकी बहिणी नाही आहात तर जानकी आई सुद्धा आहात. तेवढ्यात आपण पाहतोय आता सारंग म्हणत असतो, ऋषिकेश दादा आता काही झालं तरी शर्वरीला या सगळ्या प्रकरणातून सोडवायचा विचार मनात आणायचा नाही हा. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, सारंग नको काळजी करूस तू, ज्या शर्वरीमुळे तुला आणि ऐश्वर्याला त्रास झाला त्या शर्वरीला आता मी सोडवण्याचा विचार देखील मनात आणणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग असा इतका खोलवर जाऊन विचार करू नका, शर्वरीला काही दिवसांची शिक्षा झाली तरी चालेल, पण तिला योग्य ते शिक्षा होणं गरजेचं आहे. अशातच आपण पाहतोय सुमित्रा म्हणत असते, काही झालं तरी शर्वरीला पुन्हा या घरात स्थान नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरीला या घरात आपण घ्यायचंच नाही असं अवंतिका म्हणत असते आणि अवंतिकाच्या या बोलण्याला ऐश्वर्याने दुजोरा दिलेला असतो. त्यामुळे सगळेच आता शर्वरीच्या विरोधात गेलेले असतात. इकडे आपण पाहतोय शर्वरी पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब प्लीज मला फक्त 5 मिनिटं फोन द्या, मी तुम्हाला खूप सारे पैसे देईन. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुझं डोकं फिरलंय का? पोलीस स्टेशन मध्ये पोलिसाला लाच देतेस तू? त्यावर शर्वरी म्हणत असते, अहो असं काय करताय, माझ्याच दादाच्या जीवावर उडता तुम्ही आणि मलाच धमकावण्याचा विचार करताय का? त्यावर मात्र आता लेडीज कॉन्स्टेबलला आदेश दिलेले असतात की या शर्वरीला आत नेऊन चांगलं तुडवून काढा आणि मग लेडी कॉन्स्टेबलने शर्वरीला थोबडवलेलं असतं. शर्वरी चांगलीच आता चाट पडलेली असते. राहुल म्हणत असतो, मगातपासून तुला सांगत होतो शहाणपणा करू नकोस, पण शेवटी शहाणपणा तुझ्या अंगलट आला ना, आता तरी गप बसायचं काय घेशील तू? त्यावर शर्वरी म्हणत असते, अजिबातच नाही, मी गप्प बसणार नाही, कारण मी काहीही केलेलं नसताना मला उगाचच या प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं खोटारडी गप, स्वतःच्याच नवऱ्याला ठार मारण्याचा प्लॅन केला होतास, पण देव बलवत्तर म्हणून तुझा नवरा वाचला, नाहीतर आज तू कायमस्वरूपी जन्मयात तुरुंगात असतेस. त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे? त्यावर राहुल म्हणत असतो, अगं खून केला असतास ना तर कायमस्वरूपी तुरुंगात, पण आता निदान काही वर्ष तरी तुरुंगात राहशीलच. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे काही वर्षानंतर माझी सुटका होईल? त्यावर राहुल म्हणत असतो, हो तुझी तर होईल, पण तुझ्या आधी माझी होईल, कारण मी तुला फक्त साथ दिली आहे.
खून करताना मी तुझ्याबरोबर नव्हतो. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, असं कसं? मी पोलिसांना सांगेन की सगळा डाव तुझाच होता. त्यावर शर्वरीला खाटकन आता या राहुलने कानाखाली खेचलेली असते. त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, तुझी इतकी हिंमत की तू मला मारलंस? त्यावेळेला राहुल म्हणत असतो, अगं मारलं काय मारलं, तुला चांगलं तुडवून सुद्धा काढू शकतो मी, कारण तुझ्यामुळे आज मी तुरुंगात आहे. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, तुझी लायकीच ती आहे म्हणून तू आता तुरुंगात आहेस. त्या दोघांची चाललेली मारपीट पोलिसांना खूपच वेदनादायी ठरलेली असते आणि शेवटी पोलिसांनी त्या दोघांना त्या तुरुंगातून बाहेर काढत दोघांना वेगळा वेगळा तुरुंग दिलेला असतो, ज्यामुळे या दोघांना आता एकमेकांशी बोलता येत नसतं. आणि अशातच आता राहुल स्वतःशी बोलत असतो, चला नशीब, या शर्वरीच्या जाचातून वाचलो मी. आता लवकरात लवकर माझी इथून सुटका व्हायला पाहिजे. आणि अशातच आता राहुल स्वतःशी काहीतरी बडबडत असतो. इकडे आपण पाहतोय शर्वरीला भेटायला जानकी आता पोलीस स्टेशन मध्ये आलेली असते आणि जानकी आलेली आहे पाहून शर्वरी म्हणत असते, जानकी वहिनी, मला या सगळ्या प्रकरणातून वाचव. त्यावर लगेचच आता शर्वरीला जानकी म्हणत असते, तुला काय वाटलं मी इथे तुला वाचवायला आली आहे का? तर शर्वरी म्हणत असते, म्हणजे? त्यावर जानकी म्हणत असते, मी काहीतरी कागदपत्र बाकी होते ते पूर्ण करायला आली आहे, मी तुला अजिबातच सोडणार नाही. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? येत्या काळामध्ये खरंच आपल्याला या मालिकेमध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.